आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शहरनामाच्या हाती लागलेली आहे। सरपंच प्रकाशवीर हे चक्क राजीनामा देण्याचे संकेत त्यांनी शहरनामाचे संपादक सागरजी सांगळे यांच्याशी बोलताना दिलेले आहेत। नितीनजी, खरं तर सकाळी 9:30च्या सुमारास मला प्रकाशवीर यांचा फोन आला आणि फोनवरती प्रकाशवीर यांनी त्यांची जी भूमिका आहे ही मला स्पष्ट सांगितली। त्यांचं असं म्हणणं होतं की प्रकाशवीर यानंतर रिपब्लिकन पक्षामध्ये राहणार नाहीयेत, ते लवकरच त्यांचा राजीनामा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना देणार आहे। यापूर्वी सुद्धा प्रकाशवीर यांनी त्यांच्या नाराजीचा पत्रक हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांना त्यांनी नाराजीचं पत्रक दिलं होतं। तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी प्रकाशवीर यांना विचारलं की तुम्ही पहिले सरपंच आहात, लोकनियुक्त सरपंच आहात, रिपब्लिकन पक्षाचे सरपंच आहात, मात्र तुम्ही पक्षातून राजीनामा का देत आहे? त्यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जो गांगडवाडीमधील युवकांचा पक्षामध्ये प्रवेश झाला होता, हा पक्ष प्रवेश प्रकाशवीर यांना मान्य नव्हता, कारण त्या युवकांनी रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात कामं केले होते, त्याचबरोबर प्रकाशवीर यांच्या विरोधात कामं केले होते आणि त्यांचं सामाजिक किंवा त्यांचं पारिवारिक देखील ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांच्या सोबत वाद आहे। त्यामुळे प्रकाशवीर यांनी चित्र ऑलरेडी स्पष्ट केले होते। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जरी आपल्याला प्रकाशवीर यांची नाराजी किंवा पक्षाची प्रकाशवीरांवरती नाराजी जरी आपल्याला दिसत होती, मात्र प्रकाशवीर हे रिपब्लिकन पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, ते पक्षासोबत राहणार होते, हे चित्र स्पष्ट होतं। मात्र 2 ते 3 दिवसापूर्वी जो पक्ष प्रवेश झाला त्यामुळे हे सगळं चित्र बदललेलं आहे, असं प्रकाशवीर यांनी या फोन कॉल द्वारे मला स्पष्ट सांगितलेलं आहे। साधारण आम्ही 1 ते 1.5 तास फोनवरती चर्चा करत होतो। त्यांनी मला त्या पलीकडे सुद्धा त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे की मी या गोष्टीचा निर्णय तडकाफडकीने घेणार नाहीये। मी माझे जे अत्यंत जवळचे समर्थक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि कसाऱ्यातील जी जनता आहे, ज्यांनी मला निवडून दिलं, ज्यांच्यामुळे मी आज सत्तेवरती आहे, त्या जनतेशी मी चर्चा करणार आहे। मात्र त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की मी वरिष्ठांशी किंवा कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मी जनतेशी चर्चा करणार आहे आणि त्यांचे जे जवळचे निकटवर्ती आहे यांच्याशी चर्चा करणार आहे। यावरती त्यांनी त्यांचं स्पष्ट मत दिलेलं आहे। मी रिपब्लिकन पक्षातून सोडचिठ्ठी देतो किंवा रिपब्लिकन पक्षाला मी यानंतर कदाचित कार्यकर्ता नसेल, तत्पूर्वी ते पक्ष ज्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे, गावातील जे नागरिक आहे किंवा जे प्रकाशवीर यांचे जवळचे नागरिक आहे यांच्याशी प्रकाशवीर चर्चा करणार आहे आणि स्पष्टीकरण लवकरच देणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं आता खरं म्हणजे ही येणारी जी निवडणूक आहे ही अत्यंत रंगतदार निवडणूक होणार आहे। अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या सगळ्या निवडणुकीकडे। आता हे सगळं पाहणं खूप